लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बुलढाण्यात साखळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा. 5 कोटींचा निधी मिळूनही महिन्याभरापासून पाणी पुरवठा ठप्प. साखळी बुद्रुक इथल्या नळ योजना महिनाभरापासून पूर्णपणे बंद. रायगडच्या खालापूरमध्ये आदिवासी नागरिकांना पाणी टंचाईची झळ. उमरे गावातील नागरिकांचा पाण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. गावातील एकानं 700 फूट बोरवेल खोदल्यानं गावातील विहिरींचं पाणी आटलं. लातूरच्या मांजरा धरणाच्या कालव्याचं पाणी नसल्यानं शेतकऱ्यांचा लातूर कळंब रस्त्यावर रास्ता रोको. काडगाव, मांजरी, साखरा, तांदुळवाडी, टाकळीत कालव्याद्वारे पाणी पुरवठा होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप. सोलापूरच्या करमाळ्यातील पुनवर इथे वादळी वाऱ्यानं 6 एकर केळीची बाग जमीनदोस्त. शेतकरी अरुण धुमाळ यांचं 25 लाख रुपयांचं नुकसान. शासनानं पंचनामे लवकर भरून नुकसान भरपाई देण्याची मागणी. अमरावतीच्या अंजनगाव, सुरजी आणि परिसरात अनेक गावांमध्ये अतिउष्णतेमुळे केळीच्या बागेला फटका. उष्णतेमुळे केळी खराब होण्याचं प्रमाण वाढलं. केळी खराब होत असल्यानं शेतकरी पुन्हा चिंतेत. धाराशिवमध्ये पेरणीच्या तोंडावर खत आणि सोयाबीन बियाणांच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना बंद करा, मात्र बियाणं आणि खतं स्वस्त द्या. धाराशिवमधील शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या चाळीसगावमधील भौर ग्रामस्थांचा महावितरण व्यवस्थापनावर संताप. शेतीपंपाची वीज बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक. सततच्या लोडशेडिंगमुळे पिकांना पाणी देण्याचा प्रश्न गंभीर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा खरेदीसाठी नाफेड केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाफेडच्या खरेदीतून सरकारनं कांद्याला योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कांद्याला अवघा 500 ते 1000 रुपयाचा क्विंटलचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धुळ्यात वाढलेल्या तापमानाचा आंब्यांना फटका. वाढलेल्या तापमानामुळे आंबे खराब होण्याचं प्रमाण जास्त. खराब होण्यापूर्वी आंबे कमी दरात विकण्याची शेतकरी आणि विक्रेत्यांवर वेळ. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे फळांच्या किमतीत मोठी वाढ. उन्हाच्या झळांमुळे टरबूज, खरबूज आणि आंब्याला मोठी मागणी. पाणीयुक्त फळांकडे नागरिकांचा वाढता कल. धाराशिवमधील भूमच्या तिंत्रज ग्रामपंचायत कार्यालयातील आर्थिक नोंदींचे दस्तऐवज प्रशासनाकडून सील. 1 महिन्याच्या आतच चौकशी करून अहवाल तयार करण्यात येणार. दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार. तक्रारदार रविराज साबळे यांची माहिती. डिझेल दरवाढीचा नंदुरबारमधील शेतकऱ्यांना मोठा फटका. खरीप हंगामाचा खर्च वाढला. मजूर टंचाई आणि इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं. विदर्भात उष्णतेची लाट कायम. वाशिम, वर्धा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट, तर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. नागपूरमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम. गेल्या 24 तासात 10 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये भिक्षेकरी आणि रेल्वे प्रवाशांचाही समावेश. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त. सोलापूरमधील सलगर वस्ती परिसरात शेकडो देशी वृक्षांची कत्तल. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता झाडं तोडण्यात आल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. खासगी जागेतील जवळपास 150हून अधिक झाडं विकासकांकडून तोडण्यात आल्याचा आरोप. सोलापूरच्या सलगर वस्ती परिसरातील 70 ते 80 वर्षापासूनची झाडं तोडली. या गंभीर वृक्षतोडी प्रकरणी पालिकेनं संबंधितांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. लवकरात लवकर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू. मुंबईच्या कोस्टल रोडचा विस्तार आता वर्सोवा ते दहिसरपर्यंत होणार. विस्तारासाठी तब्बल 1000 झाडांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता. वृक्ष प्राधिकरणाकडे सादर होणाऱ्या प्रस्तावावरून पर्यावरण प्रेमींमधून चिंता व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यात भूजल स्थितीचा अचूक नकाशा मिळणार. दर 500 मीटर अंतरावर जमिनीतील पाण्याची माहिती उपलब्ध होणार. यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार. पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी भूजल सर्वेक्षणाला वेग. पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ. सीएनजी प्रति किलो 2.5 रुपयांनी महाग. सीएनजीसाठी आता 94 रुपये 75 पैसे मोजावे लागणार. हिंगोलीच्या कळमनुरीत डिझेल घेण्यासाठी वाहनांची गर्दी. बोल्डा फाटा इथल्या पंपावर वाहनांच्या रांगा. पहाटे 4 वाजल्यापासूनच रांगेत ट्रॅक्टरची संख्या जास्त. रत्नागिरी जिल्ह्यातील अद्वैत पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचा फलक. मुंबई गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल वितरणावर मर्यादा. डिझेल संपल्यानं वाहनधारकांना मनस्ताप. परभणीच्या जिंतूरमधील निखिल पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड. पेट्रोल आणि डिझेल सोबतच सीएनजीचा साठाही संपला. सर्वसामान्य आणि वाहनधारकांना फटका.
लाडकी बहीण योजनेत नंदुरबारमधील 11,722 महिला अपात्र. जिल्ह्यात 4 लाखाहून अधिक महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. अपात्र लाभार्थ्यांची सखोल चौकशी होणार. ई-केवायसीतील त्रुटींमुळे हजारो महिला अपात्र. हिंगोली जिल्हा रुग्णालयात रुग्णाला जमिनीवर झोपवल्याचा प्रकार. बेड उपलब्ध नसल्याचं कारण देत रुग्णाला जमिनीवरच झोपवलं तर रुग्णालयात 4 दिवसांपासून त्या ठिकाणी डॉक्टर नसल्याचंही समोर. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली. हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रातला प्रकार. रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यानं पोटातील बाळ दगावलं. नातेवाईकांचा आरोप. वसई विरारमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग. महापौर अजीव पाटील यांच्याकडून विविध विकास कामांची पाहणी. रस्ते दुरुस्ती, उड्डाण पूल आणि नालेसफाईची कामं मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात 10 ते 15 प्रशिक्षित पोहणाऱ्यांचे विशेष पथक तैनात. संभाव्य आपत्तींसाठी पोलीस, आरोग्य आणि जलसंपदा विभाग सज्ज. कोल्हापूरमधील 10 तृतीयपंथीयांकडून एकत्र येत रेस्क्यू टीम स्थापन. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना विशेष प्रशिक्षण. महापूर आणि इतर आपत्तींमध्ये मदतीसाठी ही टीम सज्ज. अपघातात गंभीर जखमी झालेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांची मंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट. पंढरपूर इथल्या घरी जाऊन उदय सामंत यांनी धोत्रे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. नंदुरबार गाभा समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णालयातील अस्वच्छतेवर संताप व्यक्त. तर अपूर्ण अंगणवाडी कामं पूर्ण दाखवल्याप्रकरणी चौकशीचे आदेश. गाभा समिती बैठकीत आरोग्य, पायाभूत सुविधा आणि जनकल्याण योजनांचा आढावा. बुलढाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्याचा भाजपकडून निषेध. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी. गोंदियात जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यानं ओबीसी बहुजन महासंघाकडून सरकारचा निषेध. गोंदियाच्या गोरेगाव येथे बाईक रॅली काढत जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. बाईक रॅलीत शेकडो ओबीसी बांधवांचा सहभाग. यवतमाळ विधान परिषदेसाठी मवियाकडून साहेबराव कांबळे यांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. साहेबराव कांबळे काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस. 31 मे रोजी साहेबराव कांबळे उमेदवारी अर्ज भरणार. महाड इथल्या चौदार तळे सुशोभीकरणासाठी तब्बल 55 कोटींचा निधी मंजूर. मंत्री भरत गोगावले यांनी केली चौदार तळ्याची पाहणी. पाहणी दरम्यान तळ्यातील गाळ उपशाचं काम बंद असल्याचं निदर्शनास आलं. बीडमध्ये लिंबटा ते नागपूर रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप. अंदाजपत्रकात रस्त्याची जाडी 4 इंच असताना प्रत्यक्षात 2 इंचाचंच काम सुरू. कामाची गुणवत्ता सुधारण्याची मागणी. बीडच्या परळीतील टोकवाडी ते कनेरवाडी दरम्यानचा बायपास रस्ता 2 महिन्यांपासून बंद. रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाच्या कामासाठी रस्ता बंद. रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची वाहनधारकांची मागणी. कोल्हापूर बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक. भाजप नगरसेवक नितेश पवारला पोलिसांकडून अटक. आयपीएल बेटिंगच्या राजस्थान कनेक्शनचा तपास पोलिसांकडून सुरू. बेटिंग प्रकरणात कोल्हापूरमध्ये आतापर्यंत 10 जणांना अटक. अकोल्यातील श्री गजानन नगरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल. पिता पुत्र असलेल्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक. संभाजीनगरमध्ये 68 वर्षीय महिला डॉक्टरला 9 लाखांचा गंडा. चेकवर बनावट सही करून महिलेच्या खात्यातून 9 लाख लंपास. महिलेसह अल्पवयीन मुलगी ताब्यात. महिलेच्या घरातून रोकड जप्त. फसवणुकीत बँक कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शक्यता. सोलापूरच्या मंगळवेढ्यात रील स्टार रोहिणी निलेश पाराध्येची आत्महत्या. स्वतःच्याच हॉटेलमध्ये स्वयंपाक खोलीत गळफास घेतला. रील स्टार असलेल्या पती पत्नीचे सोशल मीडियावर 3.5 लाख फॉलोअर्स. तांब्याच्या वायर चोरी केल्याच्या प्रकरणात लातूर पोलिसांनी रील स्टार तरुणीला ताब्यात घेतलं. तिच्याकडून 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पिया कांबळे असं रील स्टार तरुणीचं नाव. स्थानिक गुन्हे शाखेनं केली कारवाई. चंद्रपूरच्या आयुध निर्माणीच्या बाह्य भागात मणवा प्रवेश बंद असलेल्या भागातील जंगलाला आग लागली. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश. पुण्याच्या भोर-शिरवळ मार्गावर राजेवाडी गावाच्या हद्दीत कार आणि दुचाकीचा अपघात. भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यानं दोघं गंभीर जखमी. अपघातानंतर कार चालक फरार. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. कल्याणच्या पत्री पुलावर ट्रकचा पाटा तुटल्यानं ट्रक रस्त्यातच बंद पडला. शेळपाटा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक पोलिसांकडून काही काळातच वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू.
अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे यांना लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठीच 1 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तोफखाना पोलिसात गांगुर्डेंवर गुन्हा दाखल. पनवेलमध्ये रिक्षा चोरट्यांचा धुमाकूळ. खारघर परिसरात रिक्षा चोरी करतानाचा तरुण सीसीटीव्हीत कैद. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ. विविध पोलीस ठाण्यांमध्ये रिक्षा चोरीच्या तक्रारींचा वाढता आकडा. पुण्याच्या तळेगाव दाभाडेतील गणपती चौक इथल्या ऐतिहासिक गणपती मंदिरात चोरीचा प्रयत्न. चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश. संतप्त नागरिकांनी चोराला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात सराफाच्या दुकानातून सोन्याचे दागिने लंपास. आठवडी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत महिलेकडून चोरी. पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू. कल्याणमध्ये 2 महिलांनी लग्नाचा आमिष देत व्यावसायिकाला 55 लाखांना फसवलं. दोन्ही महिलांना पोलिसांकडून अटक. पुढील तपास सुरू. इन्शुरन्स कंपनीत कामाला असल्याचं सांगत व्यावसायिकाची फसवणूक. जळगावच्या धरणगावमध्ये शुद्ध दुधात कृत्रिम दुधाची भेसळ. धरणगाव पोलीस ठाण्यात सोमनाथ आनंद माळी विरोधात गुन्हा दाखल. रिफाईंड पाम तेलापासून दूध तयार करत भेसळ होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एफडीएची कारवाई. जळगावमध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीचं अपहरण. अपहरणानंतर आळंदीत बळजबरीनं लग्न केल्याचा प्रकार. तरुणासह 10 जणांवर रावेर पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यातील जनता वसाहतीत वाहनांची तोडफोड. काही दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची कोयत्यानं तोडफोड. वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. नाशिकच्या सिन्नर शहरात वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर. घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर चाप लावण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी. रस्त्यावर बॅरिकेड्स लावून संशयास्पद वाहनांची कसून तपासणी. सावंतवाडीमधील मठकर दाम्पत्यानं जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं. नेपाळ शासनाकडून त्यांचा विशेष सन्मान. संपूर्ण कोकणातून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचणारं पहिलं दाम्पत्य ठरलं. कराडमध्ये शाळांच्या सक्तीविरोधात पालकांचं आमरण उपोषण. शालेय साहित्याच्या सक्तीला तीव्र विरोध. तहसील कचेरीसमोर पालक आणि साहित्य विक्रेत्यांचं आंदोलन. नवी मुंबई शहरातील पाणथळ जागांवर फ्लेमिंगोचं आगमन. सीवूडच्या एनआरआय कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या पाणथळ जागांवर फ्लेमिंगोचे थवे पाहण्यासाठी नवी मुंबईकर आणि पक्षीप्रेमींची गर्दी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.